बरेचसे शेतकरी विचारतात की कपाशीवर सिलिकॉनचा वापर करायचा काय. तर मित्रांनो बघा, ही जी कपाशी आहे याच्यात जर आपण सिलिकॉनचा वापर केला तर त्याचा फायदा आहे. पण सिलिकॉन हे म्हणजे खास बुरशीनाशक बी नाही, एकदम पिकाला लागेल असं मोठं अन्नद्रव्य बी नाही. पण सिलिकॉननं काय होते, हे जे पानं आहे ना याच्यावर कोटिंग तयार होते, जे झाडाच्या पानातून बाष्पीभवन होते वातावरणामध्ये. आता जसं पाऊस नाहीये आपल्याकडे, तर अशा कंडिशन मध्ये फायदा होतो. दुसरी एक गोष्ट, जे पिकाची ज्या पेशी असतात त्या एकदम दणकट बनतात, म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता वाढते पिकाची. आणखी ते अन्नद्रव्य असल्यामुळे ग्रीननेस येते, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि उत्पादनामध्ये जास्त नाही पण 1% वाढ होऊ शकते. आणखी सिलिकॉन बेस जर आपण स्टिकर घेत आहोत तर त्याचाही फायदा आपल्याला पिकामध्ये दिसतो, ग्रीननेस येतो. तर आता सिलिकॉन वापरायचं असेल मित्रांनो तर आपण लिक्विडवालं आणि पावडर फॉर्म मध्ये येते. तर लिक्विडवालं जर तुम्ही सिलिकॉन घेतलं तर आपल्याला 1 ml प्रति लिटर असं घ्यायचं आहे. आणि पावडर फॉर्म मध्ये जर असलं तर त्याची बी क्वांटिटी असते, त्याचं प्रमाण असते. तर ते अर्धा ग्राम ते 1 ग्राम अशानुसार आपल्याला वापरायचं आहे. आता ही बघा, ही जी कपाशी आहे याच्यामध्ये कीड आणखी जे हानिकारक बुरशी आहे, म्हणजे त्या पानावर येतात त्याचे स्पोर आणि बुरशी फैलते. तर सिलिकॉन वापरल्याने बुरशीचा पण तेवढा नियंत्रण मिळते. ते बुरशीनाशक म्हणून काम नाही करत, पण बुरशी येण्यास आळा घालते. तर तुम्ही सिलिकॉन वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हा आपला शेतकरी मित्राचा प्लॉट आहे, पाऊस नाही आहे, जेमतेम ड्रिपच्या पाण्यावर प्लॉट जगला तर आपल्याला 1 नंबर रिझल्ट द्यायचा इथं. आणि हा प्लॉट एकदम अप्रतिम बनेल, कारण शेतकरी मेहनती आहे. मार्गदर्शन माझं आहे. हे शेत आहे पिंपळगाव काळे, रतन भाऊ सुरडकर एकदम छान मेहनत घेतात आणि यावर्षी एकदम अप्रतिम प्लॉट बनवू आपण.